विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच विचारले जातात। बघा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे। इथे काय दिले, हा एक चौकोन दिलाय आणि याचे दोन्ही कर्ण दिलेत। PR किती आहे, तर PR आहे बघा इथे 6, म्हणजे एक कर्ण 6 आहे, दुसरा आहे 8। काय करायचंय, इथे आपल्याला सांगितलंय की समभुज चौकोन आहे तो आणि त्याची परिमिती काढायची आहे। परिमिती म्हणजे या चार बाजूंची लांबी किती आहे, एकत्रित त्यांची बेरीज करून आपल्याला द्यायचंय। बघा सर्वांना माहिती आहे। बघा आता इथे काय करायचंय, कर्णाच्या पहिला जो कर्ण आहे त्याचा अर्धी त्याला 2 ने भागायचं, म्हणजे 6 चा काय होईल अर्धा कर्ण 3 आणि 8 चा होईल अर्धा 4। या 3 चा वर्ग करायचा, 4 चा वर्ग करायचा, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 9 आणि 16 किती होईल 25। मग या 25 चा वर्गमूळ काय घ्यायचंय, 25 चा वर्गमूळ 5 आहे, कारण इथे काटकोन त्रिकोण तयार होतात। पायथागोरसच्या नियमानुसार आपण हे सोडवू शकतो। जर एक बाजू म्हणजे हा कर्ण जर 5 मिळाली, ही जर एक बाजू आपल्याला 5 मिळाली 5, तर 5 5 5 आणि 5 5 चौक 20, म्हणजे या चौकोनाची जी परिमिती आहे ती किती येईल 20 सेंटीमीटर।